काय समजायचंय माझं आपला कॅन कुड शाल शूड ठीक आहे मे माइट आणि मस्ट ओके कॅन कुड शाल शूड मे माइट आणि मस्ट हे आपलं काय करायचंय समजून घ्यायचं आहे ओके आणि त्यानुसार त्याची उदाहरणं ही आपल्याला बघायची ओके चला तर मग आज आपल्याला काय बघायचं या ठिकाणी इंग्लिश मध्ये कॅन कुड शॅल शूड विल नाही मे माइट मस्ट याचा वापर आपल्याला कसा करायचा आपल्या दैनंदिन इंग्रजी बोलण्याच्या याच्यामध्ये ठीक आहे त्यातला आपल्याला बघायचं यामध्ये सुरुवातीलाच बोलूया आपण कॅनचा अर्थ या ठिकाणी शक्यता आहे तुमची काय शक्यता आहे क्षमता आहे या ठिकाणी शकणे शक्यता किंवा क्षमता म्हणजे काय आहे क्षमता किंवा शक्यता दर्शवण्यासाठी परवानगी घेण्यासाठी कॅनचा वापर करतात परवानगी घेण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो जसं की या ठिकाणी आपण उदाहरण बघतो एक्झाम्पल म्हणून आय कॅन रन फास्ट मी जोरात पळू शकतो हे कशामध्ये आलं तुमची क्षमता मध्ये आलं तुमची क्षमता काय आहे पळण्याची ओके I can run fast. I can ride fast. I can drive fast. I can drive bike. I can drive fast bicycle. I can drive fast my bullock cart. I can eat. I can eat. I can मी sleep. खाऊ शकतो. I can eat fast. I can speak fast. I can kick fast. I can play. I can read a book. I can write a notebook. I can read a book. I can play. I can run. I can eat. I can. Yes. म्हणजे तुम्ही every activities when you do at that time you can use the word to can ठीक आहे इट इज अ पॉसिबिलिटी ही काही शक्यता आहे you show your possibility you show your goods you have it तुमच्यात इनबिल्ट काय शक्यता आहे ना ती शो करण्यासाठी दाखवण्यासाठी या कॅनचा वापर आहे जसं की अजून काय आहे एक टेक परमिशन घेण्यासाठी सुद्धा तुम्ही काय केलंय कॅन आहे का मी कॅन आहे का मी तुमच्या सोबत येऊ शकतो का कॅन यू हेल्प मी तुम्ही मला मदत करू शकता कॅन यू गिव्ह मी द मनी तुम्ही मला पैसे देऊ शकता का कॅन यू गिव्ह मी द मेडिसिन तुम्ही मला दवा देऊ शकता का कॅन यू गिव्ह मी द इंजेक्ट